मोहाडी तालुक्यातील टाकलाटोली येथे रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। दुर्गादास रामप्रसाद तांडेकर यांनी ठेकेदाराकडे तक्रार केली असता ठेकेदाराने त्यांना मारण्याची धमकी दिली आहे आणि कॉन्क्रीट मशीन अंगावर आणण्याचा प्रयत्न केला। तांडेकर यांनी या प्रकरणाची माहिती गावचे सरपंच, बीडीओ, ग्रामसेवक आणि स्थानिक पोलीस स्टेशनला दिली, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे गावात ठेकेदार, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यातील हात मिळवण्याची शंका व्यक्त होतीये। गावात सतत एकाच ठेकेदाराला कसं काय काम दिलं जात आहे, तसेच पाण्याची समस्या देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। गावात अडचणी अनेक आहेत, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढतीये। माझे नाव दुर्गादास रामप्रसाद तांडेकर। जे हे रोड आहे अरविंद सेलोकर ते गौरीशंकर झंझाळ, हे निष्कृत दर्जाचा रोड आहे। तर काल इथं मी जसे कॉन्ट्रॅक्टर कुणाल मौतुरे हे काम करीत होते, तर मी त्यांना अडवले, कारण की निष्कृत दर्जाचं काम असून मी त्यांना अडवले। आणि कुणाल मौतुरे हा उलटा मला धमका देत आहे का रोड अडवून राहिलास तू, आमच्या कामात दखल देत आहेस, आणि त्यानं मला माराची धमकी दिला। आणि काल माझ्या अंगावर त्यांनी मशीन पण चढवला काल। मग आज सकाळी बीडीओला पण आम्ही तक्रार दिला। बीडीओ नंतर मग पोलीस स्टेशनला भी तक्रार दिला, पण तक्रारकांनी पोलीस स्टेशनला घेतली नाही। त्यानंतर एक जो बीडीओला देतून ते मागितली आणि मग ओसी दिली। मग नंतर आता गावून सरपंचलाही फोन केला, पण सरपंच इथं येत नाही आहे। आणि ग्रामसेवकलाही फोन केला, ग्रामसेवक म्हणत आहे का मला रोडाचा मला काही माहीत नाही आहे। उपसभापती मोहाडी यांना भी आम्ही तक्रार दिली। ग्रामसेवकला सांगत आहोत 3 वेळा फोन करून जाणे। ग्रामसेवक म्हणते मला काही माहीत नाही म्हणत आहे, आणि तो नागपूरमध्ये आहे। नागपूरमध्ये असून त्यांनी त्याला सकाळी पण फोन केला, तर तो उलटा म्हणला मला काही माहीत नाही म्हणते। याच्यानंतर काम चालू होण्याच्या अगोदर इथे काय म्हणतात ट्रक रेतू आली होती। त्या एक ट्रक रेतू म्हणून काही रेतू अशी बसली पाण्याने, आणि एका साईडची जे रेतू आहे तिथून कम से कम कितीतरी रेतू गायब झाली। लोक म्हणतात की हे रेतू पाण्याने वाहत गेली। हे रेतू पाण्याने कुठं वाहत गेली, आम्हाला तो पाहिजे। मी सरपंचाला, मेंबरांना बोलली, उपसरपंचाला म्हणली की हे इथून रेतू कुठं गेली। त्यांनी म्हणला की ही रेतू वाहत गेली, ते कुठं वाहत गेली त्यांनी आम्हाला सांगावं। आणि सिमेंट पण चोरी गेला आहे, गिट्टी पण चोरी गेली आहे, पण त्यांनी त्या वस्तूच्या ह्या सामानाचा आम्हाला हिसाब द्यावा। आणि रोडाचा काम असा कच्चा करत आहेत, कुठं खाल कुठे खोदर, हा रोड पण बनवत आहेत। कोणाच्या घराच्या समोर उच्चा, कोणाच्या घराच्या समोर खाल कुठे गड्डा, असा रोड करत आहेत। आणि इथं सिमेंट, रेती जो भी प्रमाणात पाहिजे तो त्या प्रमाणात नाही आहे। काम चालू असल्याने आम्ही त्यांना म्हणाले गेला, त्यांनी दुर्गेशभाऊ तांडेकर यांना पण धमकी वगैरे दिला। आणि आम्ही लेडीज लोक जेव्हा बिछात बोलायला गेला, तर त्यांना आम्हाला म्हटलं की साईडले व्हा, नाही तर मी तुमच्या काही पण करून घेईन। पण आम्ही काही पेलला नाही, आम्ही त्याच्या बिछामध्ये गेला, तो त्यांनी येतपासून तर येतपर्यंत आमच्या जवळपर्यंत मशीन चालवत आणला आणि म्हणला तुम्हाला पाहू घेईन, आणि आम्हाला असा धक्का देऊन साईडला केला। क्वालिटीची रेती कुठून आली, का आली, अगोदरची रेती कुठं आहे ते आम्हाला सांगावं। आणि ह्या मंदिराच्या समोर इतक्या पूर्ण गेट पूर्ण पॅक करून टाकलाय, जिथं आम्ही जाऊ शकत नाही। त्या मंदिरात इथं परमात्मा एकवाले पण आहेत, पण आम्ही अनेक वाले जे पूजा करायला जाऊ शकतो, आम्ही ते सुद्धा करायला जाऊ शकलो नाही, कारण की मंदिराच्या अर्धा गेट पर्यंत पूर्ण रेती होती। आणि माझा पण अजून एक प्रश्न आहे, जर हा रोड आहे, ह्या रोडावर जेव्हा पाणी येईन वरच्या किंवा तिथं मंदिरामध्ये चिखल होईल, तर मग हा पाणी कुठे जाणार आहे, कुठे जाणार? तर हा पाणी गट्टू लावून देणार होते ग्रामपंचायत वाले, अजून तरी गट्टू लावून दिलं नाही। आजच गट्टू येणार होता, आज गट्टू येणार, कुठे गेले गट्टू? पूर्ण दिवस गेला। आम्हाला बोललं